कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आहे। त्या ठिकाणी आता निर्मला सीतारामन देखील दाखल होत आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। नुकतंच देवेंद्र फडणवीस हे देखील विधान भवनात दाखल झाले आहेत। त्यानंतर आता निर्मला सीतारामन या देखील आता या महत्त्वाच्या बैठकीसाठी दाखल होत आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीसाठी आता मोठ्या प्रमाणात नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळते। आता निर्मला सीतारामन या देखील या बैठकीसाठी दाखल होत आहेत। थोड्याच वेळात भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आहे। विधिमंडळातील भाजप पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले। त्यानंतर आता निर्मला सीतारामन या देखील त्या ठिकाणी दाखल होत आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आता आहे। सत्ता स्थापनेसाठी आज दावा केला जाणार आहे। तत्पूर्वी आता ही महत्त्वाची कोर कमिटीची बैठक होणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। विधिमंडळातील भाजप पक्ष कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। गटनेता निवडण्याच्या आधीच भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आहे। बैठक सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आता कोर कमिटीची महत्त्वाची बैठक ही आता अखेर सुरू झाली आहे। कोर कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। विधान भवनाच्या विधिमंडळाच्या भाजप पक्ष कार्यालयात ही बैठक होत आहे। सत्ता स्थापनेसाठी आज दावा केला जाणार। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। ॲडव्होकेट चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे हे देखील पाहायला मिळत आहेत। निर्मला सीतारामन या देखील आता त्यामध्ये सहभागी झाल्या। देवेंद्र फडणवीस देखील विधान भवनात दाखल झाले। इतर नेत्यांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया आली। आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली। आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली। थोड्याच वेळात तासाभरात आपल्याला गुड न्यूज मिळेल अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी देत एक सूचक वक्तव्य केलं। तर चित्रा वाघ यांनी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असं म्हणत देवा भाऊ असं उल्लेख करत एक सूचक वक्तव्य केलं आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये आता घडामोडींना वेग आलाय। सत्ता स्थापनेसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दावा केला जाणार आहे। त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शपथविधीसाठी काही तासात शिल्लक आहेत। गटनेता निवडण्याच्या आधी भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अकोल्यात तर या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, विधिमंडळातील भाजप पक्ष कार्यालयात कोर कमिटीची भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे। निर्मला सीतारामन या देखील आता त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। काय या बैठकीसंदर्भात सविस्तर माहिती, बैठकीत नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत? निश्चितच एकंदरीत आता थोड्याच वेळामध्ये भाजपच्या सर्व आमदारांची विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहामध्ये बैठक होणार आहे। आणि या बैठकीपूर्वी कोर कमिटी बैठकीमध्ये काही प्रस्ताव मांडले जातील। हे प्रस्ताव पुन्हा सर्व आमदारांसमोर मांडण्यात येणार आहे। त्या प्रस्तावासंदर्भात चर्चा सुरू आहे। सर्वात प्रथम प्रस्ताव असेल तो म्हणजे विधिमंडळ गटनेता म्हणून कुणाची नेमणूक करायची, अर्थात देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गेट आता नेतेपदी नियुक्ती करण्याची ही फक्त औपचारिकता शिल्लक आहे। आणि दुसरा म्हणजे मुख्य प्रतोद आणि प्रतोद कोण असावेत, हे तीनही प्रस्ताव आता एकंदरीत सर्वप्रथम कोर कमिटीमध्ये चर्चेला येतील आणि त्यानंतर हे सर्व आमदारांसमोर मांडले जातील। आमदारांचं बहुमत घेतलं जाईल आणि पुन्हा या आमदारांच्या बैठकीनंतर जे निरीक्षक आहेत ते दोन्ही घटक पक्षाचे प्रमुख आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील आणि तीनही पक्षाचे प्रमुख नेते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील। त्यामुळे आता कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही धक्कातंत्र नवीन पाहायला मिळत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणे या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। कारण नक्कीच चेतन, पक्षनिरीक्षक त्या ठिकाणी पोहोचले, अत्यंत महत्त्वाची ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये काय घडामोडी घडतात याकडे खरं तर महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। सत्ता स्थापनेचा देखील दावा आज केला जाऊ शकतो। महाराष्ट्रातील तर नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र या व्यतिरिक्त अन्य कुठले नेते या बैठकीसाठी सध्या उपस्थित आहेत? कारण निश्चित एक मोठी बातमी सांगतो आता की निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी हे दोघेही आता कोर कमिटीच्या बैठकीच्या सभागृहामध्ये रवाना झालेले आहेत आणि पोहोचलेले आहेत। आणि एकंदरीतच कोर कमिटीतील सदस्यांसोबत आता हे दोन्ही केंद्रीय निरीक्षक आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळू शकतात। आत्ता अवघ्या या क्षणी भाजपचं जे विधिमंडळ कार्यालय आहे या ठिकाणी दोन्ही निरीक्षक पोहोचलेले आहेत आणि दोन्ही निरीक्षकांसोबत आता एकंदरीत कोर कमिटीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आहेत, बावनकुळे आहेत, विनोद तावडे आहेत, ही प्रमुख नेते आहेत, ते चर्चा करताना पाहायला मिळतील। आणि त्यानंतर आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय निरीक्षक आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आहेत ते विधिमंडळ मध्यवर्ती सभागृहाकडे रवाना होतील। कारण नक्कीच चेतन, याआधी आपण पाहिलं कोर कमिटीची बैठक सुरू होण्याच्या आधी भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून काही नेत्यांची प्रतिक्रिया आली। त्यामध्ये आमदार चित्रा वाघ यांची आली, सोबतच आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। तासाभरात आपल्याला गुड न्यूज मिळेल असा प्रकारचा सूचक वक्तव्य देखील गोपीचंद पडळकर यांनी केलं। या संदर्भात अधिकची काय माहिती, ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स भाजपच्या नेत्यांचा या बैठकीच्या आधी पाहायला मिळाला आहे?
निश्चितच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं की नेमकं उद्याच्या शपथविधीमध्ये काय होणार आहे. मात्र ज्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे त्या अर्थी भाजपच्या सर्व आमदारांचा जो आत्मविश्वास पाहिला असेल तर एकूणच आत्ताच्या घडीला जी बातमी समोर येते की फक्त 3 नव्हे तर अधिक मंत्रिपदांची शपथ आहे ती उद्याच्या शपथविधी कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे किमान भाजपचे आणि शिवसेना राष्ट्रवादीचे पाहिले तर डझनहून अधिक मंत्री आहेत ते उद्याच्या महाशपथविधीमध्ये शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. करण चेतन, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे ही कोर कमिटीची बैठक आहे. मात्र यामध्ये विधान परिषदेच्या उमेदवारासंदर्भात देखील काही चर्चा केली जाऊ शकते का, अशा प्रकारची देखील माहिती आली होती. याबाबतची नेमकी काय माहिती आहे? नाही सध्या आता प्राथमिकता आहे ती म्हणजे गटनेते निवडायचे आणि प्रतोद निवडायचे या 2 प्रमुख प्रक्रिया पार पडल्यानंतरच जो विधिमंडळ पक्ष आहे तो सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. त्यामुळे भाजपची जी अंतर्गत प्रक्रिया आहे की लोकशाही पद्धतीप्रमाणे सुरुवातीला निरीक्षकांची नेमणूक केली जाते. निरीक्षक येतात, ते आमदारांसोबत संवाद साधतात, बहुमताचा कौल घेतात. कुठलाही एकाधिरशाहीपणा पक्षामध्ये चालवला जात नाही हे दाखवण्याचा भाजपचा वारंवार प्रयत्न असतो आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणि म्हणूनच भाजपच्या पहिले सर्वप्रथम कोर कमिटीमध्ये प्रस्ताव तयार केले जातील. ते प्रस्ताव भाजपच्या आमदारांसमोर ठेवले जातील. आमदारांचा बहुमताचा कौल घेतला जाईल. एकमुखाने जर एकच प्रस्ताव असेल, एकच विधिमंडळ गटनेत्या पदासाठी नाव आलेलं असेल तर ते मंजूर केलं जाईल. जर 2 नावाला असतील तर कुणाच्या नावाला बहुमत आहे त्या संदर्भातील ही कौल घेतला जातो आणि मग ज्याच्या नावाला सर्वाधिक मते असतील त्याच्या नावाची घोषणा हे केंद्रीय निरीक्षक करत असतात. त्यामुळे तुर्तास तरी ही औपचारिकता आहे. कारण जर आपण पाहिलं असेल सर्वानुमते बहुतांश आमदारांचं जे पाठबळ आहे ते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे. मुख्यमंत्री पद सोडून 2.5 वर्षांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आणि हाच कित्ता वारंवार आमदारांच्या आपल्याला प्रतिक्रियांमध्ये येत होता की मोठा त्याग केलेला आहे. त्यामुळे मात्र भाजपने माघार घ्यायची नाही. देवेंद्र फडणवीस यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लावावी अशी मागणी सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांकडून केली जात होती आणि आज अखेर या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावरती चर्चा होईल आणि हे प्रस्ताव आहेत ते विधिमंडळातील जे आमदार आहेत सर्व त्या आमदारांसमोर भाजपच्या मांडले जातील थोड्याच वेळामध्ये आणि आमदारांचं बहुमत घेतल्यानंतर त्या प्रकारे पुढील कारवाईसाठी विधिमंडळ गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचं पत्र देण्यासाठी जातील आणि एकंदरीत आज या बैठकीनंतर आणि या सत्ता स्थापनेच्या पत्रानंतर एक पत्रकार परिषदही होऊ शकते आणि या पत्रकार परिषदेनंतर उद्या शपथविधीची शक्यता वर्तवली जाते. करण नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.